आणि आता पुढची बातमी आहे। काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यांनी भाजपात प्रवेश केला। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती। त्यातच जितेश अंतापूरकर हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते। देगलूर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला। माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, ही आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। काँग्रेसमध्ये या मागच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये फार कटू अनुभव आले। मी काही त्यांना भाजपामध्ये या असं कधी आग्रह त्यावेळेसही केला नाही। आजही त्यांना मी म्हणालो, पण ते म्हणाले साहेब मला इथे आता काम करणं कठीण झालेलं आहे, अनुभव काही चांगले आलेले नाही आहेत आणि मी स्वतःहून स्वइच्छेने मी भाजपामध्ये आज प्रवेश घेत आहे, हे त्यांनी स्वतःहून सांगितलं। जितेश अंतापूरकर यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। अशोकरावांचे जे काही सहकारी आहेत, कारण ज्यावेळेस अशोकरावांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी कोणालाही आग्रह करणार नाही, ज्याला यायचं असेल तो माझ्यासोबत येईल। आणि आता हळूहळू जेवढे त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी होते ते सगळे सहकारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत।